साऊ साऊ मला अजूनही विश्वास होत नाहीये. लग्नाला 1 महिना झालाय पण मला विश्वासच बसत नाहीये की तू माझी बायको आहेस यार. बघ ना यार, ना मी टॉक्सिक बॉयफ्रेंड आहे ना मी अल्फा मेल आहे, तरीही मला चांगली बायको कशी मिळाली यार. बास झाली हा मस्करी. चल मस्करी नाही, खरंच हल्ली चांगल्या मुलांना चांगल्या बायका नाही मिळत, तुला माहिती नाहीये. आणि तू तर म्हणजे साधी सुधी चांगली नाही, फुल लकी चांगली आहेस यार. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि महिन्याभरात प्रमोशन. महिन्याभरात. साऊ माझं ठरलेलं आहे, आता आपण हॅप्पी फॅमिली असणार आहोत. आता आपण 2-2-2 चा फॉर्म्युला युज करायचा. हा 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 म्हणजे तू म्हणशील तसं, तू ठरवशील तसं, तुला हवं तेच असंच ना. लबाड लबाड लगेच तू 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 म्हणजे तू नाही. मग 2-2-2. दर 2 आठवड्यांनी आपण छान जेवायला जायचं, रेस्टॉरंटला जायचं. 2 महिन्यांनी आपण अलिबाग, कर्जत, इगतपुरी फिरायला जायचं. मग 2 वर्षांनी आपण पॅरिस, इटली असं सगळीकडे मस्त इंटरनॅशनल ट्रिप्सला फिरायला जायचं. 2-2-2. हो, ऐकायला सगळं छान वाटतंय, पण वय झाल्यानंतर हे सगळं झेपणार आहे का आपल्याला? बेबी गर्ल, एज इज जस्ट नंबर. मला ना आपला संसार असा मस्तपैकी फुलवायचा आहे. फुलवूया आधी सगळं आवरूया. मग कंटाळा आला रे, कंटाळा आला. दुपारपासून फक्त कपड्यांच्या घड्याच करतोय मी. कंटाळा आला मला, काही आवरायचं नाहीये. आणि तू सुद्धा काहीही आवरू नकोस, कारण आता माझा मामा येणार आहे. मामा? हो, तो लग्नाला यायला जमलं नाही ना त्याला, तर तो आता भेटायला येतोय. पण आपल्या लग्नात तुझ्या मागे लिंबू धरून होता तो? हा, तो दुसरा मामा, तो वेगळा, तो नाही. दुसरा मामा येतोय. हा पण एक आहे, दळणवाला मामा आहे माझा. म्हणजे आम्ही त्याला दळणवाला मामा म्हणतो. तो भारी आहे, मला खूप आवडतो. मला लाडका मामा आहे. आता क्यू आला ना की लगेच येईल. आले अरे बाचे 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 बाचे. मामा 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 तिकडे घुसू नको. का बरगड्या मोडल्या त्या. मामा काही काय नाही म्हणलं की नाही. अरे घे ना मिठीत. 2 आठवडं थांब. हा. यायला येईल त्याला असं गट्टी मारतो का नाही बघ मग. मी तुझ्या खरंच बरगड्या मोडल्यात. खरं म्हणजे काय, कसं काय? खरंच. अरे काय ती बैलानं शिंगा हाणली ती जरा. खोंड लय मस्तीला आलं होतं, नवं आहे ना. अच्छा, बैलाने मारलं. त्याला आण तुला येईन बरोबर. मग मला वाटलं 31st ला पायऱ्यांवर पडला. मस्तीला आल्या करू नकोस. मस्करी केली मामा. मस्करी केली. मामा नमस्कार करते. अरे बेटा, आशीर्वाद आशीर्वाद. वा 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 भातसून बाई. चांगली पोरगी. नशीब काढलं माकडानं आमच्या. मामा माकड काय, मी चांगला नाही. मग चांगलंच माकड आहेस की तू. हात सुनबाई म्हणजे? अगं ते मामाची ना एक वेगळीच डिक्शनरी आहे. तो काही काही शब्द असेच बोलतो. मी भातचा, मग तू भात सुन बाई असं. अच्छा अच्छा, पाणी घ्या. नाही तांब्याच दे गोडभर. तांब्या घोटभर. मग काय मामा, बस बस बस. वा वा वा. तुम्ही बोलत बसा, मी पटकन चहा करून आणते. हा? अय, साऊ मामा चहा नाही पीत. पाहिलं का. मग कॉफी करू का? अगं नाही, मग सॉरी मी सांगितलं नाही तिला, सांगतो. मामा फक्त दूध पितो. अरे बापरे. अरे तुला सांगा येत नाही बेन्या. काय? अरे बेटा पैलवान गडी आहे. त्याला हात सुधी लावत नाही आपण. काय म्हणता? मग तुम्ही पहिलवान आहात? मग काय विषय आहे का, साधा सुद्धा नाही. हं. 3 वेळेस MSG केसरी आहे. ट्रिपल MSG केसरी. ती नाही. आणि 3 वेळेस समोरच्या पैलवानाची दोन्ही खांदे दाबूनच ठेवली होती. वादग्रस्त नाहीच मुळात, निर्विवाद. जायला आपण लंगूड घालून आलो नाही बेटा आखाड्यात. सगळी म्हणजे बघतच बसायची आपल्याला. समोरचा पैलवान कित्येक वेळा लागा भिवून कुस्ती सोडून गेलाय. आपण लई येड पैलवान. मामाचं येडा पांड्या आपण. मामा ना खूप असा फेमस आहे. आणि त्याचे तालमीचे किस्से तर एवढे आहेत ना. तालीम 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 म्हणजे विशेष नाही हो. तालीम म्हणजे खतरनाक तालीम आपली. पोरं पुरी आपल्या तालमीत. पोरी पण असतात? पुरी म्हणजे काय, साध्या पैलवान आहे ते पुरी. अरे तवाच पोरासने आसमान धावणार. आणि आपल्या पुरी म्हणजे पुरी पुरींची कुस्ती नसतीच कवा. पोरांची न पुरींची कुस्ती. 80% पुरी तुला सांगतो पोरासने आसमान धावते त्या. अरे काय तुला सांगू लागा, काय कुस्ती करते. पोरी पोरी भारी आहेत, पोरी मस्त खेळतात. पोरी म्हणजे आजकालच्या पोरी लईची वाटो, त्यांच्यातच दम आहे. पोरं काय ते जायला पिदरी. हे मामा काही काय बोलतो, मी पण पोरगा आहे. तू तर पहिलं पेदर आहेस बेने. तुला सांगतो ह्याला मी पहिल्यांदा लंगूड घातली होती, पण नुसती लंगूडच घातली. बेण्यानं कुस्ती खेळलीच नाही गावा. लंगूड घातली की लंगूड सोडून पळायचं.
मामा एक सांगू का? बोला की. मी पण लहानपणी कुस्ती खेळायचे. वा 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 लगा पहिलवान पोरगी आणली की घरात. वा वा म्हणजे वा. फार नाही, थोडीफार खेळले पण. चांगलाय बरं वाटलं ऐकून. मामा टेपा मारते ती. हा? टेपा टेपा. नाही नाही, टेपा कशी? टेपा नाही मारत आहे, मी खरंच खेळायचे. मी इतकी अशी कडकी होते ना, पण भल्या भल्यांना पाडायची, ही लवचिक होते मी. हा, वा रे वा. भल्या भल्यांना पाडायचीस? हो. मग मी पण गामा पैलवान होतो. हा? मी भल्या भल्यांना खांद्यावरनं खाली फेकायचो. काय बोलते? पेदऱ्या तू काय सांगते, कुस्तीला याड लागते. अरे ती काही सांगते. याड नाही, लागते. काही नाही सांगते. तुला खोटं वाटत असेल तर मी आईला आता फोटो पाठवायला सांगते. ए मला फोटोंवरती विश्वास नाही. फोटो एडिटेड पण असू शकतात. मला नाही विश्वास. आई फोटो कसा एडिट करेल? आई नाही करणार, पण फोटो एडिटेड असेल ना. आणि जर एक मिनिट, तू खरंच कुस्ती खेळायची? हो, चल पंजा लाव. लहानपणी. आता कुठे? बघितलं फेका मारते. ए अरे जाऊ दे की बाची बुवा, जाऊ दे की कशाला उगं ताणून धरताय विषय. हा? आनंद नाही रे मामा. ये नाही शहाणी आहे माझी बायको. हुशार आहे हुशार. आता नवीन लग्न आहे ना, मग घरात रुळायचंय. मग आधी वडीलधाऱ्यांचा मान राखला पाहिजे, त्यांची मनं जिंकली पाहिजे. तू म्हणालास ना मी कुस्ती खेळतो, तो लगेच ही पण मी कुस्ती खेळायचे. ही शहाणी इम्प्रेशन मारते. असं होय. मी हे इम्प्रेस करायला बोलीन का पृथ्वी? हो 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 हेच ओळखलंयस तू मला? हो हो शी. हो हो शहाणी. एवढं असेल तर मग लाव बघ पंजा लाव. चल. नको. अरे बघ बघितलं म्हणजे नाही जमत तिला. अरे जाऊ दे की कशाला उगेच. लावायचा आला का? पंजा लावायचा. चल. आता बघ मामा, तू आमचा पंच. हा? ते असतात ना रेफरी. हा ओके सांगितलं का? चलो. हा हात काढ तिथला, हात काढ. अरे चल. असंच ठेवलाय. आवून जाऊ दे जोरदार. ताकद आहे बे. हा? ताकद आहे हिच्यात. ताकद आहे म्हणजे पैलवान आहे, कोण आहे लगा? हरली मामा हरली. नाही, ही चिटिंग आहे, ही काय चिटिंग cheating आहे नाहीये? मामा. हा उठला मामा, हा उठला मामा. हरली आहे, ही हरली. उठला. ए रेफरी तुम्ही सांगा. बेन्या, चुकीचा निर्णय देणारा पंचच नाही मी. डोंगान कशाला वर केलंस? मामा काही बोलणार. वर लावलं जो डोंगांवर करून. अरे नाही रे मामा. बस नाही तर लाद घालीन. हा दरवेळेला असंच करतो मामा. मी काम करत असताना ना असं माझं मनगट पिरगळतो, केस खेचतो, कानाच्या मागे येऊन फुंकर पण मारत असतो. खूप त्रास देतो. त्रास देतो? हात धरणं मी करणं त्रास दे? काही बोलते. प्रेमाने करतो मी हे सगळं. मस्तीला आलाय जो. मामा हा? मस्तीला हात पिरगळ तुझी पुरीचा. हा? केस सोडतोय जो बेन्या. चल चल मी दवतो तुला. अरे मामा नाही. मी अरे दवतो की माझा हिंगा. चल की. मामा चुकीचं ऐकतोयस तू. अरे फुंकर मारणे या शब्दात मारण्यामध्येच मारणे आहे, बाकी प्रेम आहे. आता कसं करून दाखवू मी तुला मामा? बेन्या बस तिकडे. येत रे. अरे तू प्रेमाने करतो ना मी साऊ सगळं. मला करतोय तू नको सांगू मला. काय? मला पुरीच्या डोळ्यात दिसती तिची ताकद. याच्या आईला लगा ही असणारच पैलवान, विषयच नाही. तुला हिच्या डोळ्यात दिसते ताकद. मग हिच्या चेहऱ्याकडे बघून तुला असं वाटतंय पैलवान असेल. हा एक्सप्रेशन लेस आहे, पण म्हणूनच तो पैलवान आहे ती. मामा काही आता तो बोल- आहे पैलवान. अरे नाही. आहे तू. आता तुझी प्रॅक्टिस नाही म्हणून ह्यानं तुला हरवलं. मामा अरे ती एक्सप्रेसिव्ह आहे, फक्त तुला बघून भाव चढली आहे, असं काही नाही. तू नको सांगू मला. तू ये ग बेटा तालमीत ये माझ्या. अशी तयार करतो की नाही तुला ह्याच्या आईला ह्यालाच पहिलं उचलून आपटायचं. कळलं का? काय वेडायस का? येडायस का म्हणजे? तुला सोडत नसतो. तू आहे की नाही, मग परिस्थिती वेगळी असणार बघ. हा. तू ह्याचा हात पिरगळायचा, हा. ह्याची केस वाढायची, ही बेन रडत आलं पाहिजे माझ्याकडं, मामा माझ्या हात पिरगळाला. येण्यात मामा तुला जाऊतो की आता. नाही 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 ऐक ऐक तुला जाऊतो की तू मी तर- म्हणतो की मग अरे प्रेमानं करते ती. हा मामा तू जरा शांत हो. चालेल चालेल मामा. चालतंय का? हा अरे पहिलवान वाटतोय की नाही? बघ कसा तयारीला लागलाय. आल्या का? वा 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 मला तर दिसायला लागले लगा लाल मातीत आमचा पहिलवान कसा तयार होतोय बघा. हात त्याच्या आईला लगा. वा 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 भले शाबास. सुट्टी द्यायची नाही. मामा जरा- समोरच्या पैलवानांनी भिवून राहायचंय आता. अरे मामा- आमचा पैलवान आकड्यात उतरलेला आहे. मामा नाही, जरा शांत राहा. तुला वाटतंय तेवढं सोपं नाही. अरे ती मंजुलिका आहे. अरे स्प्रिंगची बाहुली वाटते ही. हिला सांग मामा, ही नाही वाटत आहे पैलवान. अरे तुला कळत नाहीये, काय? तू उगाच तिला हवा देतोयस. काय ना तुझ्या त्या आखाड्यातल्या त्या तालमीतल्या ज्या पोरी आहेत ना त्या स्ट्रॉंग आहेत. ही कचाकड्याची बाहुली आहे. जिभेत ताकद आहे हिच्या. हे मी स्ट्रॉंग नाहीये. नाहीये तू स्ट्रॉंग नाहीये. स्ट्रॉंग आहे रे. मग लग्नाचं सांग. ए चल रे. अरे असं काय करतेस? आता तुला दाखवायला हे सगळं करतेय. दाखवाय म्हणजे? अरे लग्नाच्या बस मध्ये एक बॅग उचलत नव्हती तिला. माझा हात जरा भरलाय, धरणं बॅग. मामा मी सकाळपासून जरा वीक झालेले, कारण मी उपास तापास केलेले. ह्याच्यासारखं खाऊन नव्हते आले बाहेर. लग्न काय तुझ्या एकटीच होतं, माझं नव्हतं. मी पण उपास केला होता. ए पिझ्झा खाऊन
आलेलास तू? मी कधी पिझ्झा खाल्ला? हो, इथे कॉर्न चिकटलेला होता रिसेप्शनच्या फोटो मध्ये बघ. ए, असं स्पष्ट दिसला मला आधी. ए, भांडू नका रे. अरे तसं नाही, तू उगाच काहीतरी बोलशील तिला, ती तयार होईल. तू नको, तू तिच्या नादी लाग. तयार होईल मी तयार करणारच आहे तिला आता मी. म्हणजे विषयच नाही बेटा, तू ये माझ्या तालमीत अशी तयार करतो की नाही तुला. ह्याला पहिला आपटायचा आपण. ए बाबा, बाबा मामा, ती खरंच मनावर घेईल. तू काम बंकस मध्ये बोलत असशील, ती सिरियसली घेईल. ऐक, माझं चुकलं बाबा, मी तुला पंजात हरवलं, तू मला पंजात हरव, सॉरी. मी पंजात हरतो. ए हारलो रे. नहीं 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 नहीं, कमजोर आदमी पहलवान को कभी माफ नहीं करता. वो तभी माफ कर सकता है जब वो उससे भी बड़ा पहलवान हो जाए. अरे भले शाबास! वा, 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 वा. आता शुभतोय का ना आमचा पैलवान. मामा, वा, हा? तू जरा जास्त हवा दिलीयस. हा? माझ्या सोनी मराठीवर अचानक साऊथ इंडियन डब पिक्चर लागलाय. तुला कळत नाही, अर्धी वाक्य तर अजय देवगणच्या स्टान्स मध्ये बोलली होती. ए बेन तू का बस. मामा हे ऐक, अरे बंकस मध्ये चाललेला. ए ए ए मामा, अरे ती काय करते? मर्दासारखा मर्द आहेस का लगा? काय कोण मर्द आहेस? काय अर्थ आहे या वाक्याचा मामा? मर्दासारखा मर्द आहेस का काय लेका मर्द आहेस याचा अर्थ? पुढे पुढे बोललो बस. अरे आपली बायकोला का पैलवान म्हणती, आनंद झाला पाहिजे तुला. हा? तुला कळतंय? का आनंद वाटेल मला? ती नाहीये जर पैलवान तर तू कशाला तिला- अरे ती समोरच्या पैलवानाला लोळावती की नाही बघ, एका वर्षात अशी तयार करतो की नाही तिला. अभिमान वाटला पाहिजे तुला. अरे पण नाही, मला वाटून घ्यायचाय अभिमान माझी बायको पैलवान असल्याचा. आणि मला हेही नाही बघायचं की ती समोरच्या पुरुषाला कसं लोळवते. मला माझ्या बायकोला माझ्या बेडमध्ये छान असं आळस देताना बघायचंय. असं हे मला पोझिंग करताना नाही बघायचंय मामा. एक मिनिट मामा, तू जरा शांत बस. ए साऊ मामा आलाय की नाही आपला? हा, त्याच्या जेवणा बिवणाचं काहीतरी बघ. जा बरं. काय मामा नको ना यार, तू काय करतोयस? 1 महिना नाही झाला आमच्या संसाराला, तू काहीतरी खूळ भरतोयस तिच्या डोक्यात तालमी बिलमी. आई अडताल मी तर आता काय पुरी नाही, काय गरज नाहीये बाबा, तुला माहिती नाही माझं प्लॅनिंग आहे अख्खं पुढे. काय प्लॅनिंग आहे माझं, कसलं फॅमिली प्लॅनिंग. काय तोंडात बोलतेस? फॅमिली प्लॅनिंग. अरे मोठ्यानं बोल गेला का पैलवानाचा नवरा आहे मोठ्यानं बोल. अरे फॅमिली प्लॅनिंग आहे मामा माझं. मग एकटा कर. म्हणजे असलं नाही सांगायचं. एकट्याने कुठलं फॅमिली प्लॅनिंग करतात? मग आता ती तिकडं माझ्यावर तालमीत असणार, तू कोणाच्या बापाचं प्लॅनिंग करणार आहेस रे बेने? अरे कोणाच्या बापाचं नाही करायचंय मामा, मला बाप व्हायचंय. मग तू स्वतःच बस पाहण्यात आणि म्हण मी बाप आहे म्हणून. हे कुठले उपाय आहेत तुझे मामा? आईला लागा पोरगी. अय्या शाबास. तयार आहे आता मी मामा. हा? तयार आहे? कुठे चालली? कुठे? तालमीला जायला. तालमीला जायला बॅग? काय डोकं? धनी, आशीर्वाद द्या. ए कुंकू पुसला. ए तल रे तल बाजूला. अरे आता धनी असतो ना मी. आशीर्वाद. साऊ ऐक, तुला कळतंय का हे मामा असंच मस्करीत बोलला, तू काय करतेस? नाही, आता या खांद्यावरती जेव्हा चांदीची गदा येणार ना, तेव्हाच मी या घरात पाऊल ठेवणार. शाबास. वार बेटा वागीन माझी. अरे नाही यार साऊ, अगं मला तुझ्या या खांद्यावर चांदीची गदा नाही, आपलं बघायचा. आधी चांदीची गदा, साऊ मामा आता काय करायचं सांगा काय मला. करायचं म्हणजे आता तुला गंडा बांधणार, ती पहिल्या बांगड्या काढून टाक. ए मामा नाही. खेळताना चालतच नाही असलं. मामा अरे सौभाग्याचं लेणं आहे ते. तू काय सांगतोय मला? असलं पेदरा सौभाग्य नको जा. काढून टाक ती सगळं काढून टाक. नाही यार, नाही सगळं काढून साऊ मामा नको ना यार. चला बघू आपण काय करायचं तिकडे. चला साऊ नको ना जाऊ. शाबास. काय सापडलं यार हिला? साऊ नको ना जाऊ. ए साऊ मामा. बाचरे बुवा, काय मामा? आता आमच्या लेकीला कशी पैलवान बनवतो बघाच. मन नका ना. आता ह्या घरात नातू येईल, तो पैलवानाचा नातू म्हणूनच जन्माला येईल, ह्या पेदऱ्याचा नातू म्हणून नाही. मामा तू माझा मामा आहे, पण एकदा विचारतो, येडा आहे का तू? ए अरे तर तू तिला घेऊन चालला तर या घरात कसा जन्माला येईल तुझा नातू, मला सांग. अरे येईल, थोड्या टायमाने येईल. अरे मामा ना, 1 मिनिट, थोड्या टायमाने म्हणजे कधीपर्यंत घेऊन चाललास तिला? आता 2 वर्ष काही ती येत नसती इकडे. ए मामा 1 महिना झाला यार लग्नाला. मग? मामा नाही असं नको करू तू. अरे वागीन आहे बाबा ती, मिनिटाला याला काय झोराळ आहे तो. काय बोलतेस बेनिया? मामा आता तसलं काय नाही. आता येणार ती म्हणजे साऊ पैलवानच. कळलं का? ये भले शाबास. येतो चला. मामा ए मामा, आई बरोबर बोलली होती, लांबच्या मामांना लांबच ठेवायचं असतं.